जरूर तुम्हाला परास्त व्हावं लागलं. परतीचा प्रवास नीट करा, सावकाश आपल्या घरी पोहोचा. अडलक डाणू वळत आपण पुढच्या दोन नामवंत संघांकडे. जॉली स्पोर्ट्स कामतगर अगेन धनेश 11. गोरसई बी पवारचा पहिला वार डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय चौकार. थँक्यू. पहिला बॉल समोर ड्राईव्ह करतात थ्रू द कव्हर्स कॉन्फिडंटली आपण बघत आहोत. भावेश पवारकडून चौकारांना डाव सुरू होतोय. धनशील 11 गुरसे बीचा चौकाराच्या साइड डावाचा शुभारंभ आपण बघत आहोत. भावेश पवारने केलेला आहे. मॅनेजमेंट कमिटीला रिक्वेस्ट आहे त्या प्रेक्षकाला बाजूला करा, सामना सुरू करा ऑफिशियल्स. बघा हा फॅन फॉलो आहे भावेश पवारसाठी, पण तो अशी वर्तणूक पुन्हा एकदा करू नका प्लीज. सामन्यामध्ये असं मध्याने जाऊ नका. तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. यस कंटिन्यू सर. ऑफ स्टंपचा बाहेर फुल लेंथ बॉल वाईड यॉर्कर चॉप करायचा होता भावेशला, पण यावेळेला फार लांब ठेवलं त्याच्यापासून. रितेशला पण पाहतोय लेफ्ट आर्म मोदी विकेटने. लेग स्टंपचा बाहेर जाऊन भावेशने स्ट्रोकसाठी जागा बनवली होती, पण गोलंदाजाचं कौतुक असेल. चांगला बॉल, डॉट बॉल. चौकारानंतर छोटेखानी वापसी सध्या करत असताना जॉली स्पोर्ट्स कामतगर त्यांच्या विरुद्ध धनशील 11 गुरसे बीच्या दरम्यान दोन बलशाली बलाढ्य टीमच्या दरम्यान क्रिकेटचं एक घमासान रणयुद्ध सध्या आपण बघत आहोत. पिक करायचा होता पॉइंटचा फिल्डर अगोदर स्किट झाला, अन्यथा कॅच पर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रयत्न होताच तो असफल. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर कव्हर करेल तोपर्यंत एक धाव आणि एका धावेने धावसंख्या 5. सूरज केणे सध्या स्ट्रायकर रेडला आपण बघत आहोत. यापूर्वीच्या सामन्यात त्याची बहरदार कामगिरी आपण पाहिली होती. विथ द बॉलिंग विथ द बॅटिंग दोन्ही डिपार्टमेंटमध्ये जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचा पाहिला होता. सो तो कॉन्फिडन्स त्याच्याकडे. त्यानं वेअर केलेला टी शर्ट सांगून जातो एक सामनावीराचा पुरस्कार त्यानं पटकावलेला आहे. सो तो कॉन्फिडन्स स्टार्ट आता या डावात तो करेल का हे देखील पाहणं उत्सुकाचं असेल. धावासंख्या 5. पॉवर प्लेचं पहिलं षटक रितेश गोलंदाजी करतायत. स्टील 3 to go. काय बॉलिंग केली होती लास्ट मॅच मध्ये आदित्यने जॉली स्पोर्ट्स कामतगरचा. सामना जिंकला आणि लगेचच नेक्स्ट मॅच मध्ये ते आपल्याला धनेश 11 गोरसे बीच्या अगेन्स्ट पाहायला मिळतात. लिमिटेड 18 बॉलचा पहिला डाव आहे जिथे 3 बॉलमध्ये 5 धावा आणि सूरज केने आता आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडला. लेफ्ट आर्म मोदी विकेटने. पुढचा बॉल रितेश. फुल लेंथ एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग. थ्रो चांगला की खराब. वाईड थ्रो होता जो आता कव्हर्सला उडवलाय आणि जो वेळ मिळाला त्यामध्ये भावेश आणि सूरजने आणखी एक धाव पूर्ण केली आहे. 2 धावा. फिल्डर पासून बॉल थोडा बाजूला गेला. दुसऱ्या धाब्याची संधी बनली आणि त्या संधीचं सोनं दोन्ही फलंदाज सध्या करत असताना व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड ऑल्सो गुड कॉलिंग. 2च्या साइड इंडिव्हिज्युअल सूरज केण्याचा अकाउंट खुलवत आहे. तर सांघिक धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 7 ऑन बोर्ड. 7 धावा स्कोरबोर्डवर. स्टील 2 to go. गोलंदाज तयार रितेश. मोठ्या फटक्याच्या शोधात आहे सध्या तरी सूरज. पुल करायचा होता बाउन्स आय थिंक वरती बॅट फिरली पण बॉल जास्त बाहेर आहे. वाईड. एक एक्स्ट्रा धावा ऍड होईल. एक्स्ट्रा धाब्याच्या सहाय्याने सध्या धावासंख्या आपण बघत आहोत 8 ऑन बोर्ड. 8 धावा दाफल कवर. स्टील 2 to go. 3 चेंडूत 5 योगदान. भावेश पवारचा ज्यानं चौकारानं डाव सुरू केला होता त्याच्यासोबत होते सूरज केने. 2 धाब्याचं त्याचं योगदान. निर्णायक 3 षटकांची महत्वपूर्ण लढत. बक्षीस पात्र फेरीचा सामना आपण बघत आहोत. समोर खेळायचा होता मात्र इथे बॉल पडलाय बाहेर वळतोय विथ अँगल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जॉली स्पोर्ट्स कामतगरने त्यांच्या गोलंदाजीची ताकद दाखवलेली आहे, पण काय पहिला सामना होता. सिद्धार्थ 11 बामण डोंगरीच्या अगेन्स्ट मोहिलने मारलेल्या 5 बॉलमध्ये 25 धावा. तिथून सुरू झाला प्रवास. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर. नो चान्स फॉर फिल्डर आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. प्रेक्षको मी रसिकांमध्येच आहे.
अजिंक्य राणे स्टँड, सूर्यकुमार यादव स्टँडमध्ये इथे प्रेक्षक आपल्याला जोडले जात आहेत. आपलं नाव आणि कुठून आलात? सुदाम कौर, ग्रामपंचायत सदस्य आसोले. आसोलचे उमेश घोरट. मला असं वाटतं आहे कामतगर जिंकली पाहिजे. कामतगर एकदम चांगले खेळाडू आहेत. सूरज केने आणि पवन केने हे सध्या गाजलेले खेळाडू आहेत, पण एकदम चांगले खेळाडू आहेत. पण भावेश पवारांची काही मला काही गॅरंटी वाटत नाही. हां, एकदम तो ओपनमध्ये खेळतो, पण मला काही गॅरंटी वाटत नाही. पण पवन केनेवर आपला विश्वास आहे. वा वा, क्या बात. बघा, प्रेक्षक असे पण आहेत की त्यांना कोणाची गॅरंटी कोणाची वॉरंटी सर्व माहिती आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये आपण जेव्हा मैदानामध्ये उतरते तेव्हा कळतं की काय गॅरंटी आणि काय वॉरंटी असते. इकडे काय कोणाला बोलायचं आहे? स्पर्धा आदर्श तुम्हाला आवडली? 8 रजनीची स्पर्धा आणि मुरबाडच्या इतिहासामध्ये तुम्ही स्पर्धा अशी बघितली आहे कधी? कधीच नाही बघितली. आम्ही लाईव्ह बघत होतो घरी आणि आमचा जसा राऊंड जिंकला तसा आम्ही भिवंडी कामतगरवरनं मुरबाडला आलो इथे. म्हणजे तुम्ही कामत करून आलेत. क्या बात आहे, बहुत बढिया. तुम्हाला काय वाटतं की इथे ह्या आदर्श चषकामध्ये आता ही लढाई जी असणार आहे ही कुठपर्यंत पोहोचेल? बघूया, आता आम्ही आलो तर फायनल घेऊनच जायचे. क्या बात आहे, याला म्हणतात कॉन्फिडन्स. ऑल दी बेस्ट फॉर दॅट, ऑल दी बेस्ट. कामतगरचे इथे प्रेक्षक पाहिलं आपण आणि एका बाजूला सापाडचं इथे सेलिब्रेशन सुरू आहे. पिंट्या सेट, वा वा, चालू आहे त्यांचं. चालू द्या, नो प्रॉब्लेम. पिंट्या शेट सेलिब्रेशन ऑलवेज या पिंट्या सेट या. चला 2 मिनिटं सर. एक चेंडू पडू द्या पिंट्या सेट, आपण बोलूया. सापाडचे पुरस्कर्ते कंटिन्यू सर. ओव्हर टू यू, कमिटी बॉक्स. सेकंड ओव्हर ओम गोलंदाजी करता. पहिला बॉल ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न करत होते भावेश पवार. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल, धावसंख्या स्थिर 12. डॉट बॉलनं सुरुवात ओमकडून करण्यात आलेली आहे. निर्णायक दुसरं षटक सध्या तो टाकतोय. क्रीडानगरीत उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका अध्यक्ष हर्षदजी शेळके, उपसरपंच ग्रामपंचायत डोंगरडाबे दत्तात्रयजी बेमारे, त्याचबरोबर उद्योजक तथा समाजसेवक माही शेळके उपस्थित आहेत. या अतिथींना विनंती आहे या आपण मंचावरती आपलं देखील आदर्श चषकाच्या अंतिम रजनीत मनपूर्वक हार्दिक सहसने सरचे स्वागत. ऑन साइडला पॉवर बॅक फटका, पवारचा पलटवार, बॉल झालाय गगनावरती स्वार, आउट ऑफ द पार्क. युजिट पवारच्या बॅटमधून पहिला पलटवार, पहिला मॅक्सिमम षटकार. थँक्यू पिंट्या सेट, सापाड. काय वाटतंय ही सामना, ही मॅच कामतकर की गोरसई? आमच्या मते गोडसे जिंकावी. माझं एकच आहे, गोडसे त्याचे आम्ही फॅन आहे. क्या बात आहे. बघा, मी याच्या आधी मुलाखत घेतली ते कामतगरचे फॅन होते, त्याच्या आधी मुलाखत घेतली ते सुद्धा कामतगरचे फॅन होते, परंतु पिंट्या सेट पाटलांचं म्हणणं आहे की आमच्या मताने गोडसे जिंकावी. हा जल्लोष आहे या स्पर्धेचा. दिलदार व्यक्तिमत्व आहे पिंट्या शेट पाटील, ज्यांची स्पर्धा देखील लास्ट मंथमध्ये सापाडच्या मैदानावरती पार पडली. सर्व समालोचक, डिस्क जॉकी, अंपायर सर्वांसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं कूलर दिले होते. आणि आजवर बऱ्याच वेळेला आपण सापाड संघाला पाहतोच, पण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील बरेचसे संघ ते पुरस्कृत करत आलेले आहेत. आणि आज त्यांची सापाड टीम देखील आय थिंक फायनलिस्ट आहे. दुसऱ्या बाजूला त्यांच्या बाजूचे वाडेकर हे देखील फार लवकर आलेले आहेत आणि त्यांचे आपण सहर्ष स्वागत करत. आय थिंक ते सेमीफायनलमध्ये खेळणार आहेत. भावेश, पुढचा बॉल. फुल लेंथ, वेग प्रचंड आहे आणि यावेळेला थोडासा असा वाटला की भावेशचा बॅट स्विंग लेट झाला की काय. डॉट बॉल. मागच्या षटकारानंतर गतीची भय, गतीचं दमक काय असतं ते दाखवून दिलं गोलंदाज ओमकारनं. परफेक्ट वाईड यॉर्कर, परफेक्ट एक्झिक्युशन आपण बघत आहोत. भावेश परच्या विरुद्ध डॉट बॉल टाकणं याचाच अर्थ वाळवंटामध्ये पाणी सापडण्यासारखं आहे. आणि सध्या ओमकार प्रत्युत्तर देतो, ठोसास ठोसा आपण बघत आहोत. ओम ऑटोला लागलाय बॉल आणि थेट निघाला फ्लॅट मिड विकेटचा बाहेर. भावेशचा षटकार. इथे एक ऐवा झेल पकडला होता, त्या प्रेक्षकाला मी भेटतोय आणि त्याला इथे बक्षीस मिळालं नाही असं त्याचं म्हणणं आहे. झेल पकडलेला आपण, आणि तुम्ही सबस्क्राईब केलं 10 किक लाईव्ह? नक्कीच सबस्क्राईब केलेलं आहे. हो केलाय. आणि झेल कधी पकडला तुम्ही? धानू आणि ही याच्या नेक्स्ट मॅच चालू होती याच्यानंतर. ठीक आहे, आमचे आयोजक मंडळ त्याचा पाहतीलच आणि तुम्हाला बक्षीस लगेच मिळेल. डोंट वरी अबाउट दॅट. ओटे कमिटी बॉक्स. डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा षटकार आपण बघत आहोत. ओमच्या विरुद्ध भावेश पवार कडून धावसंख्या 24. क्लीन बॉल, एसिड इज आउट. परफेक्ट यॉर्कर, बीटर स्टिक आता उखाडली आहे. भावेश पवार हॅज टू डिपार्ट. 24 वरती पहिला आदरा. टीम धनशील 11 गोरसे बी ला.
आहेत. ओके जल्लोष, जरा टाळ्या वाजवा, टाळ्या शिट्या वाजवा, अरडाओरडा पिंपड्या वाजवा, ढोल ताशा पण आले पाहिजेत. कम ऑन, गो टू कमिटी बॉक्स. महत्वाची विकेट भावेश पवार माघारी परताना पाहायला मिळतात. बॅटिंग साइडे पाहिले तर A1 पवन मैदानावरती सध्या दाखल झालेलं आहे. टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या पटलावरील आणखीन एक नामवंत, प्रचलित, बहुचर्चित, लोकप्रिय, लोकाभिमुख खेळाडू पवन केने सध्या स्टॅकर एंडला. स्टील 1 to go, गोलंदाज तयार. ओम समोर ड्राईव्ह केल्या, अलग टू द कार्पेट, बॉल चालल्या लॉंगॉनला. फिल्डर बॅकअपसाठी उपस्थित आहेत. मिळेल ते एक सिंगल धाव. पवनचं इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन होतं. षटकं 2 संपली. धावसंख्या 12.50च्या धावगतीनं पहिल्या सत्रात फलंदाजी करत असताना जॉली स्पोर्ट्स कामतगरच्या विरुद्ध धनेश 11 गोरसई बी क्रिकेट संघाची 25 ऑन बोर्ड. 25 धावा सध्या स्कोरबोर्डवर एका गडाच्या मोबदल्यात. डीजे ऑपरेटर अजय सुजित यांचा शुभ सन्मान सोहळा यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपन्न करत आहोत. क्रिकेट विथ म्युझिक, क्रिकेट समेत प्रेक्षकांसोबत संगीताचा अद्वितीय आनंद ज्यांनी आज 8 रजिनमध्ये पोचवला, ज्यांनी समालोचकांच्या आवाजाची देखील काळजी घेतली, ते आमच्या ऑफिशियल AS साऊंड सिस्टीमचे सर्व डीजे सुजित अँड डीजे अजित यांचा शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत आपल्या आदर्श चषकाच्या नियोजन समितीच्या वतीनं. मी फक्त माईक चेक करतोय, रेंज चेक करतोय. तुमचं चालू राहू द्या, कारण याच्या पुढे रेंज जात नाही. स्क्रीनच्या पुढे बाधा आहे मला. सुपर साऊंड क्वालिटी, जबरदस्त गाणी समजू शकता. ज्या वेळेला जे गाणं पाहिजे असतं ते त्यांच्याकडून वाजलं आणि त्यामुळे ही स्पर्धा देखील गाजली. आदर्श चषक दानिवलीमध्ये आमच्या डिस्क जॉकी यांचं फार मोठं योगदान आहे. सो अजित दादा आणि सुजित दादा यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन. थँक्यू. पहिल्या डावाचा अंतिम अखेरचं निर्णायक महत्वपूर्ण तिसरं षटक गोलंदाजीसाठी आदित्य दाखल होताना पाहायला मिळते. स्टॅकर एंडला A1 पवन केने, त्याची सोबत येतं नॉन स्टॅकर एंडला सलामीवीर सूरज केने. इंटरेस्टिंग बॅटल, महत्वपूर्ण लढाई आपण बघत आहोत. बक्षीस पात्र फेरीचा सामना जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये दाखल होईल. आदित्य ओव्हर द विकेट. पहिला बॉल स्विचिंग अटेम्प्ट केलाय, रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं, मात्र लाईन खराब आहे. गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. मिळेल ते एक धाव एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा धावेच्या सायाड सध्या स्कोर आपण बघत आहोत. धनेश 11 गोरसे बीचा 26 ऑन बोर्ड, 26 धावा सध्या स्कोरबोर्डवर. ट्वेंटी 26 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. लास्ट मॅच मध्ये MS11 टाणूच्या अगेन जबरदस्त बॉलिंग. 6 धावा डिफेंड करणारा बॉलर आहे आदित्य. मुलाचे पाय पाण्यात दिसतात जसं आपण बऱ्याच वेळेला म्हणतो. ज्या पद्धतीने लास्ट मॅच मध्ये ज्याने बॉलिंग केली आहे. आता आहे पवन, बॅट फिरले हातात, फाईन लेग जज करतायत, तोल धरलाय, चांगला झेल आणि विकेट. पवन केणे बाद. इथून मला आवाज आला, घेतली कॅच. तुम्ही एवढे कॉन्फिडंट कसे होते? थांबा सांगा जरा, तुम्हाला इतका विश्वास कसा होता की झेल घेणार? डीजे थांबा. डीजे आपलं नाव सांगा, कुठून आलेत आपण? उमेश भांडे, देवगाव. तुम्ही कसा असा आवाज दिला, अगदी झेल उडाला आणि तुम्ही सांगितलं की कॅच घेणार म्हणून? प्लेअरचा अंदाज बघितला मी, मला थोडा अंदाज आला का तो विकेट घेणार. तुम्हाला प्लेअरची पारख किती छान आहे आणि स्पर्धेची पारख काय म्हणाल? स्पर्धा कशी वाटते? स्पर्धा छान आहे, खूप छान आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे अजून स्पर्धेमध्ये काय कमी तुम्हाला जाणवत आहे का? काही कमी नाही.
भरपूर चांगली. हे देवगावचे प्रेक्षक होते. जल्लोष पाहतो आपण. स्क्रीनच्या पुढे आलोय मी आता. रेंज थोडीशी यायला लागले. विकेटचं पतन झालं मैदानामध्ये. आपण हळूहळू पुढे जाऊ. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय. आपण कुठून आलात बच्चो? देवपा. देवपे. अच्छा. आणि कामतकर गोरसेमध्ये काय इथे तालमेल काय वाटतोय? चुकीचा ताळमेळ वाटते खूपच. चुकीचं तालमेल वाटतं. याचा अर्थ काय बेटा? तुला स्क्रीनवरती पाहिलं जातंय. ओटी कॉमेंटी बॉक्स. पवन केने माघारी परताना पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी पाहिलं तर लेफ्टी हार्ड हिटर बॅटर ज्याला पिंच हिटर रोल आता अदा करावा लागेल धलेश लेवल गोरसेबीसाठी. अर्थातच संदेश केने सध्याच्या घडीला फलंदाजी करता आपण बघत आहोत. धावसंख्या 26, 5 चेंडू अजूनही बाकी. आदित्यला महत्वाची विकेट मिळालेली आहे. सो तो कॉन्फिडन्स त्याच्याकडे आपण बघत आहोत. ऑन स्ट्राईक संदेश. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चांगला. फुल लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा पडला. बॉल खालीच राहिला. शूटर डिलिव्हरी इन फ्रंट ऑफ स्टंप. अगदी यष्ट्यांची समांतर उंची या चेंडूची आपण बघत आहोत. मात्र पंचांनी आता DRS ची मागणी सांगितली बॅटिंग करणाऱ्या टीमच्या वतीनं. सो कंट्रोल वॉर रूम मध्ये थर्ड अंपायर आपल्या समोर जोडले जातील. एक्झॅक्टली पाहिलं जाईल बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठे, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातील. त्या ठिकाणी निहाळल्या जातील, पाहिल्या जातील आणि तदनंतर जो काय निर्णय तो ऑन स्क्रीन असेल तुमच्यापर्यंत तो पोहोचवला जाईल. फायर डिलिव्हरी सिटीज. सो रिव्ह्यू आता गमावलाय बॅटिंग करणाऱ्या धनेश 11 गोरसेबींना डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. सुरुवात वाईड न झाली होती. विकेट जशी पवन केनेची मिळाली. कॉन्फिडन्स आपण बघत आहोत. गोलंदाज आदित्यचा धुनवलेला आहे. यापूर्वीच्या सामन्यात MS 11 डहाणूच्या विरुद्ध 6 चेंडू 6 धावा याच गोलंदाजानं डिफेंड केल्या होत्या. सामनावीर पुरस्कार त्यानं संपादित केलेला आहे. सो तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास सध्या मॅचमध्ये त्याला लढण्याची प्रेरणा देतोय. बॉल मागे चाललाय. एसटी रक्षकाचा डायरेक्ट हिटचा प्रयत्न तो मात्र फसलाय. एक सिंगल धाव सेकंडचा कॉल सुरू होता मात्र नकार दिला सूरज केनेनं. बॅकअप आलेलं आहे मिड ऑफच्या दरम्यान. या सिंगल धाब्याच्या सहाय्यानं सध्या धावसंख्या आपण बघत आहोत 27-27. स्टील 3 टू गो. डिसिप्लिन बॉलिंग आदित्यकडून आणि जबरदस्त बॉलिंग युनिट आहे जॉली स्पोर्ट्स कामतगरचं. त्यामुळे पहिला सामना त्यांचा मोहिलने जिंकून दिला. त्यानंतर खऱ्या अर्थानं जॉली स्पोर्ट्स कामतगरची आपण गोलंदाजीची ताकद बघितली आहे प्रत्येक मॅचमध्ये. 3 बॉल बाकी आहेत. सूरज केने स्ट्रायकर एंडला 3 बॉलमध्ये 7 योगदान, 1 चौकार, 1 डबल, 1 डॉट. आतापर्यंत 200चा बॅटिंग स्ट्राईक रेट. मात्र गेअर शिफ्ट करून आता सूरज केनेला देखील या मॅचमध्ये हवाई हल्ला करावा लागेल, एअर स्ट्राईक करावी लागेल. नितांत मोठ्या स्ट्रोकची आवश्यकता टीम धनेश 11 गोरसेबीला, कारण समोर चॅलेंज तगडं आहे जॉली स्पोर्ट्स कामतगरचं. खोलात होता बॉल, सन्मान देण्यास भाग पाडलं मिळेल ते एक सिंगल धाव. स्वतः गोलंदाज बॅकअप करतोय. सिंगलच्या सहाय्यानं धावा संख्या आपण बघत आहोत 28 झालेले आहेत. आदित्य ज्या पद्धतीनं दीप आपण जर बघितलं असेल त्याचा रनवे फार दूरवरून तो धावतोय. त्याचा बॉलिंग मार फार लांब आहे, पण सुरुवात करतोय तितक्याच वेगानं तो पूर्णपणे धावत नाही. मध्ये मध्ये पॉज घेतोय, रीड करतोय बॅटरला, त्याची मुवमेंट ओळखतोय आणि त्यानंतर रिलीज पॉईंटला आल्यानंतर तो ठरवतोय त्याला बॉल कसा टाकायचा आहे. फार चांगलं इम्प्लिमेंट करतोय आणि त्यामुळे आतापर्यंत पहिल्या 4 बॉलमध्ये 1 विकेट त्याने काढली आहे आणि धावा फक्त 3 खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमिकल कामगिरी आपण बघत आहोत गोलंदाज आदित्यकडून. डॉट बॉल पर्सेंटेज ज्यासाठी जाणलं जातं गोलंदाज आदित्यला, सध्या ती किफायती कामगिरी तो करतोय. ऑन साइडला मिसाईल फटका, झेलची संधी मिळली. मिडविकेटच्या क्षेत्राच्या डीप मध्ये जज करतोय आणि पकडलाय झेल. चेंडूला आपल्या कक्षेमध्ये सामावून घेतलाय. धक्का तिसरा टीम धनेश 11 गोरसेबी क्रिकेट संघाला. संदेश केने परत आहेत माघारी. थँक्यू. इथे आनंदवाडीची मुलं आहेत, चिमुकली शाळेची पोरं आहेत. त्यांचं सुद्धा म्हणणं की आम्ही आनंदवाडीसाठी आलोय. या जरा इकडे या. शुभम, आनंदवाडीची मुलं आहेत. आदर्श चषक तुम्हाला आवडला का? सकाळी आता संध्याकाळी अवनी पाटील आल्या होत्या. धवला आवडला, क्रिकेट आवडलं आणि आता हा सामना कसा वाटतोय? आम्हाला कोणी काही हारो जितो काय नाही, आमची टीम जितली पाहिजे फक्त. तुमची टीम कोणती? आनंदवाडी. वा वा, बघा हा जल्लोष. ते आपल्या फक्त गावासाठी आले आहेत, बाकी त्यांना काही देणं घेणं नाहीये.
असे आमच्या आनंदवाडीचे पाठीराखे म्हणतात. ओटी कॉमिटी बॉक्स. 2 विकेट आदित्यकडून येत आहे. क्राऊड आताही आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पहाटेचे सध्या आपण जर बघितले तर 4:30 वाजत आलेले आहेत. आनंदवाडीचे प्रेक्षक आता जवळपास त्या बाजूला कारवे सर जे इंटरव्ह्यू कव्हर करतात तिकडे, आणि प्रेक्षकांमधून फक्त आनंदवाडी आवाज येतोय. पाहत आनंदवाडीची मॅच कधी आहे. आय थिंक मुरबाड ग्रामीण पोलमधून फायनलिस्ट आहेत ते आनंदवाडीचं अगेन्स्ट चाफेवाडी पठार यांच्यामध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. लास्ट बॉल आहे या मॅचचा, पहिल्या डावाचा, जिथे आदित्य पुन्हा एकदा तयार. किशोर मुकादम. लास्ट बॉल खोलात आलाय, समोर ऑन ड्राइव्ह केलाय, वाईडिश लॉंग ऑन. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, थ्रो चांगला आहे. सूरज धावलाय, कव्हर केलाय आणि येते विकेट. सो धाव मिळेल 1. 29 डाव संपलाय. धनेश 11 गोरसेबीचा बनवायचा जॉली स्पोर्ट्स कामतगरला 30 धावा विजयासाठी. आली इथे एस डीजेच्या माध्यमातून पाहतोय आपण. मस्त रेंज आली. धन्यवाद एस साऊंड सर्व्हिस. इथे मंगेश भोईरांची खानावळ सुद्धा आहे, धाबा आहे. दर्दी प्रेक्षकांची गर्दी आहे इथे. सर्व काय, काही प्रेक्षक इथे हौशे झोपले सुद्धा एन्जॉय करतायत. धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान स्टँड, श्री छत्रपती पंढरपूर धानिवली स्टँड, इथे सुद्धा प्रेक्षक पूर्णपणे गजबजलेले आहेत. त्यांचा आपण आवाज ऐकूया. प्रेक्षको, कामतगर की गोरसई, जरा आवाज द्या. कामतगर की गोरसई. चला भाऊ या इकडे समोर या. सगळे ओळखीचे दिसत आहेत. गोरसई, कामतगर एका स्टँड मध्ये मिक्स आहेत. ज्ञानेश्वर सासे त्या ठिकाणी प्रेक्षक स्टँड मध्ये. विनंती आहे सासे आपली प्रतिक्रिया नोंदवा. ज्ञानेश्वरजी या, ज्ञानेश्वर या इकडे या. त्यांचं म्हणणं आहे फक्त कामतगर जिंकू द्या, बाकी मला काय बोलायचं नाहीये. ऑन स्क्रीन आहेत ते, ऑन स्क्रीन. करण सर आज कामतगरचे जास्त फॅन दिसत. करण सर, दीपवीर सर. येस फॅन सर जरूर दोन्ही संघांचे. कदाचित त्याच कारणाने करण सर स्कोर कमी झाला की काय असं वाटतंय आपल्याला, पण तो स्कोर चांगला आहे, फायटिंग स्कोर आहे असं मला वाटतंय. कंटिन्यू सर, कंटिन्यू. फलंदाजी इतकी तितकी प्रभावशाली पाहायला मिळाली नाही. 29 बनवलं गेलं, 30 धाब्याचं टार्गेट. महत्वपूर्ण लढत मात्र गोलंदाजांना आता कंबर कसावे लागेल. द्वितीय सत्राला सुरुवात गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. A1 पवन केने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक. रिक्वेस्ट जॉली स्पोर्ट्स कामतगर ओपनिंग पेअर इमिडिएटली मैदानामध्ये पाठवा, कारण यानंतर ओपन ग्रामीण विभागातील सेमीफायनल, मुरबाड ग्रामीणचा मेगा फायनल आणि ओपन ग्रामीणचं फायनल असं 3 मॅचचं मोठं शेड्यूल आपल्याला कव्हर करायचं आहे. सो वेळेच्या बाबतीत आता मॅनेजमेंट कमिटीला सहकार्य आहे, थोडं फास्ट या. ओपनर्स जॉली स्पोर्ट्स कामतगरचे मोती आणि त्याचबरोबर यश. हे सलामीवीर याज युजली ॲज रेग्युलरली आपण बघत आहोत जॉली स्पोर्ट्स कामतगरसाठी. चला, जॉली स्पोर्ट्स कामतगर मॅनेजमेंट टीम सूचना करते, ओपनिंग पेअर लवकरात लवकर पाठवा. एकोणतीस बनलेले आहेत. धनेश 11 गोरसे बी कडून आणि जॉली स्पोर्ट्स कामतगरला बनवायचा 30 धावा. सध्या ऑन पेपर आपल्याला वाटतोय हा लो स्कोर आहे, पण धनेश 11 गोरसे बीच्याही गोलंदाजांना माहिती आहे या धावा मोठ्या कशा होतील. त्यामुळे या बॉलिंग युनिटमध्ये आपण पवनला पाहणार आहोत, या बॉलिंग युनिटमध्ये आपण भावेश पवारला पाहणार आहोत, याच बॉलिंग युनिटमध्ये आपल्याला सूरज केणे देखील पाहायला मिळेल. मात्र यांच्या विरुद्ध यश, मोती आणि ज्याने आज पहिला सामना जिंकून आतापर्यंत जॉली स्पोर्ट्स कामतगरला आपण पाहतोय तो पहिला सामना जिंकणारा मोहिल देखील याच बॅटिंग ऑर्डरमध्ये. सो या मॅचमध्ये मजा आहे. 30 धावा 18 बॉलमध्ये बनवायच्या आहेत जॉली स्पोर्ट्स कामतगरला. 10.00 धाब्याची धावगती प्रति 3 षटकांच्या पाठीमागे मेंटेन करायचे. सलामीसाठी मोहिल त्यांची सोबत देत आहेत. यश
एससीडीज महेंद्र दाखल होत आहेत सलामीसाठी. सामना सुरू होतोय, महत्वपूर्ण लढत. पवन गोलंदाजी करतात. क्षेत्ररक्षक आपण बघत आहोत ऑनसाइडला मिडकड, त्याचबरोबर लॉंग ऑनला एक फिल्डर गोलंदाज तयार पवन. पहिला बॉल खोलात होता, समोर ड्राईव्ह केला, सॉफ्ट बॉटम आणि इन एक सिंगल डाव. मिसफिल्ड, सेकंडचा कॉल, बॉल थोडा बाजूला गेला आणि दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न तो यशस्वी होताना आपण बघत आहोत. क्षेत्ररक्षकाची डसाल कामगिरी, सिंगलचं कन्व्हर्शन, लगेचच डबल मध्ये 2 डाव सुरू जॉली स्पोर्ट्स कामतगरचा. ही एक धाव कधी टोचेल जेव्हा मॅच क्लोज येणार आहे. सध्या सुरुवात आहे. पहिल्या बॉलवरती मिसफिल्ड झाली आणि मोती पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आलाय. फार एक्सपिरियन्स मोतीकडे आणि त्याचा एक्सपिरियन्स या मॅच मध्ये हवा असेल जॉली स्पोर्ट्स कामतगरला. पवन एज आहे मागे, भावेश, धाव मिळणार नाही, डॉट बॉल. प्रचंड वेगाने हा बॉल आपल्याला सध्या जरूर पाहायला मिळाला, जो दुसराच बॉल होता. ऍक्शन रिप्ले पा, ऑप्शनचा बाहेर ठेवलाय आणि त्यानंतर इनर एज घेऊन भावेशचं कौतुक असेल, चांगल्या पद्धतीने स्टॉप. फुल लेंथ वन्स अगेन फ्रंट फूट वरती ड्राईव्ह करायचा होता, थोडा लेट झालाय मोती आता. आणि इथे बॅटिंग टीमचा रिव्ह्यू, अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलंय वाईड साठी. डॉट बॉल नंतर आता ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे. बॅटिंग कडनं DRAची मागणी. कंट्रोल वॉर रूम मध्ये थर्ड अंपायर आपल्या समोर जोडलेले आहेत. एक्झॅक्टली पाहिलं जाईल बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठे, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातील आणि तदनंतर जो काय निर्णय तो तुमच्यापर्यंत ऑन स्क्रीन असेल. येस, या सर्व टेक्नॉलॉजीचा फायदा जरूर घेतला जातोय. बऱ्याच वेळेला अंपायरच्या डिसिजनवरती नाराज असतात खेळाडू, पण आता ती मुभा आहे. DRS द्वारे तुम्ही जरूर रिव्ह्यू घेऊ शकता आणि अंपायर चेक करून आपल्याला लगेचच सांगतील. टीव्ही अंपायर थोडासा वेळ घेतात. एक्झॅक्ट बॉल कुठे पडलाय, कुठे पिच झाला आणि त्यानंतर कुठून तो मागे गेलाय विकेट किपरकडे. मिड ऑन मिड ऑफला 8 ठेवलंय मोतीसाठी. ऑन साईडला आपण पाहतोय डीप मध्ये फिल्डर आहे काऊ कॉर्नरला आणि एक फिल्डर डीप स्क्वेअर लेग मध्ये सध्या सेट आहे. एक्स्ट्रा कव्हर आता आहे, कव्हरला फिल्डर आता आहे, पॉइंटला फिल्डर आता आहे, थर्ड मॅन फाईन लेग आता आहे. यस्टनचा मागे भावेश आणि पवनला आपण सध्या पाहतोय. सध्याचं हे फील्ड पोझिशन आणि दुसऱ्या बाजूला यशच्या सोबतीला महेंद्र, अर्थातच मोती. ऑनफिल्ड अंपायर, ऑनफिल्ड डिसिजन जो आहे तोच फायनल डिसिजन आहे, बिकॉज अँगलमध्ये आलं नाही. कॅमेरा अँगलमध्ये मागून विकेट किपर आला आणि समोरून बॉलर आलेला आहे. फुल लेंथ बॉल मागे, भावेश जरूर मिस करतोय बॉलला, नाही थांबणार. आउटफील्ड फास्ट आणि थेट साइड स्क्रीन वरती आदळलाय लॉंग स्टॉपला, चौकार. येस 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 करण सर, इथे कामतगरचे पाठीराखे आहेत, त्यांना सुद्धा बोलायचं आहे आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे आता चौकार सुद्धा आलाय. आणि एक इथे खूप दुःखी दिसतो की त्यांनी कुठेतरी खेळामध्ये ते 28,000 रुपये गमावलेले आहेत. इथे कुठेतरी खेळ झाला होता, तिथे 28,000 रुपये गमावले. तो प्रशांत शिंदे बहुतेक रडतोय बिचारा अक्षरशः. तरी त्याला वाटतं की इथे कामतगर जर जिंकला तर माझे पैसे वसूल होतील, असं त्याचं म्हणणं आहे. हा जल्लोष आहे इथे या धर्मे प्रतिष्ठान स्टँडमध्ये. बिचाराच्या डोळ्यातून अश्रू इथे अनावर झालेत. प्रशांत शिंदे, ओटीओ सर, ओटीओ. कॅच ड्रॉप भावेश पवार कडून आपण बघत आहोत. महेंद्र अर्थातच मोतीचा साधा सोपा सहज झेल सुटलेला आहे. फार रेअरली असं पाहायला बघतं. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. बॅटच्या टोईनला बॉल अधिकचा काळ वेळ होता. भावेश पोचले देखील होते, मात्र बॉल सरते शेवटी अगदी शेवटच्या शरीराला त्यांच्या हातातून निसटलेला आहे. नॉस्ट्राकर एंडला डायरेक्ट हिटचा पर्यंत तो देखील फसतोय. एक सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेले. स्कोर 7, 7 ऑन बोर्ड, स्टील 1 टू गो. शेवटचा एक बॉल बाकी आहे. यश प्रयत्न करेल एका मोठ्या फटक्यासाठी. भावेशला ऍक्शन मध्ये आपण बघितलं, कॅच ड्रॉप झाली, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. सुदैवाने मागे बॅकअप होतं, अन्यथा तिथे देखील एक्स्ट्रा काही रन मिळाले असते. मिड विकेट लॉंग ऑन बाहेर. यश साडी खोलात लेग स्टंप उखडलाय आणि इथे आता फलंदाज होतोय बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 30 धावा चेस करायच्या, 7 ला 1. जॉली स्पोर्ट्स कामतगर 12 बॉल बाकी आहेत, 23 गरज.
तांदळे आनंदवाड़ी कैप्टन, कम ऑन लकी, क्या लग रहा है आपको ये मैच में? आ जाइए, सामने आ जाइए. तुमचा विचार तर तुम्ही आता सोडाच. तुमचे बरेचसे पाठीराखे इथे बोलतात की आमचा आनंदवाडी जिंकला पाहिजे, पण तुम्हाला इथे काय वाटतंय या सामन्यामध्ये कोण जिंकला पाहिजे? या लकी तांदळे. सामन्यामध्ये सामन्यामध्ये कोणी पण जिंको, क्रिकेटचा विजय होणार आहे. फक्त आपण बघून मजा घ्यायची. आणि आदर्श चषक तुम्हाला इथपर्यंत घेऊन आला 8 रजनीपर्यंत. अशी स्पर्धा तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी बघितली का? नाही बघितली. हा मुरबाडचा वर्ल्ड कप आहे. वा लकी भाई, बहुत बढ़िया. ओटी कॉमेडी बॉक्स. धन्यवाद लकी. वा लकी, फार सुंदर ओपिनियन. एका शब्दात, एका वाक्यात याच फटक्याची वाट पाहत होते जॉली स्पोर्ट्स कामतगरचे प्रेक्षक. शॉट ऑफ लेंथ आला, लेग स्टंपला आला, हुक केला मोतीने आणि सिग्नेचर शॉटने 6 धावा मिळवतोय षटकार. जल्लो साईबाबा एंटरप्राइजेस, गणेश कृपा कन्स्ट्रक्शन स्टँड मध्ये सुद्धा मध्ये अगदी टफ फाईट आहे. दोघांची समसमान मतं आहेत. पूर्णपणे प्रेक्षक आहेत ते गोरसेच्या बाजूला, अर्धे आहेत ते कामतगरच्या बाजूला. महेंद्र अर्थातच मोतीला जीवदान दिलं होतं आणि जसा तो गोलंदाजीसाठी आला पवारच्या विरुद्ध पहिला पलटवार आपण बघत आहोत. महेंद्र अर्थातच मोतीच्या बॅटमधून हा षटकार. 6 धावासंख्या सध्या फ्लाय होते जॉली स्पोर्ट्स कामतगरची. स्कोरबोर्डवर टोटल 13. 17 रनची अजूनही आवश्यकता. मॅचमध्ये बॉल बाकी आहेत 11. पहिल्या बॉलवरती षटकार. भावेश पवारचं भव्य स्वागत झालंय. येणारे 5 बॉल आता इंटरेस्टिंग असेल. हे बॅटल चांगलं रंगताना दिसेल के. पहिलं षटक इकॉनॉमिकल होतं तर भावेशचं भव्य स्वागत केलंय. पवारचा अगेन्स्ट पहिला वार केलेला आहे. पलटवार कसा असेल? धनेश 11 गोरसे बीचा भावेश पवार यांचा. ऑन साइडला टर्न करायचा होता. बॉल कुठून गेलाय? डाऊन द लेग, वाईट बॉल. पहिल्या षटकाराचा पहिल्या मोठ्या चोकचा दबाव स्पष्टपणे आपण बघत आहोत. आज काढासवाल्याला वाईड एक एक्स्ट्रा धाव मिळेल. अतिरिक्त धावा चिंता दूर करतील, टेन्शन वाढवतील भावेश पवार आणि त्याचबरोबर गोरसे बीचं. बॅटची कडा बॉल मागे यष्टीरक्षकांना समर्पण जरूर दिलं होतं, मात्र झेलपर्यंत पहिल्या अटेम्प्टमध्ये पोहोचू शकले नाही. फार क्लोज होता, मात्र ड्राईव्ह लगवत असताना झेल पकडण्याचा प्रयत्न तो अपयशी. बॉलला थांबवणं वेल जॉब यष्टीरक्षकाच्या. फार चांगला प्रयत्न. फ्लाय स्लिपला बॉल होता. पॉवर प्ले मध्ये सूरज डीप मध्ये होता फिल्डिंग करत. आता तो या स्टँडचा मागे. मिस टायमिंग. कॉल सूरजचाच आहे. टिपलाय त्याने झेल. आता महेंद्रची विकेट. 14-2 जॉली स्पोर्ट्स कामतगर. काय वाटतं तुम्हाला? पॉझिटिव्हली तुमचे प्लेयर घेतील? गोरसेचा काय दबाव वाटतो तुम्हाला तुमच्या समोर? नाही. जेव्हा गोरसीच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचं होतं, काय तयारी केली की असं नॅचरली खेळताय? नॅचरली खेळतोय. आता मैदानामध्ये जे तुमचे बॅटर्स ते उपस्थित आहेत, कोणावरती जास्त विश्वास आहे? दोन्ही बॅट्समन चांगले आहेत. ते दोघं 16 रन मारतील. आणि अपेक्षा करू शकतो की चांगली फाईट होऊन विजय संपादन कराल? हो, नक्कीच. येस, ऑल दी बेस्ट फॉर दॅट. ऑल दी बेस्ट. कम ऑन, बी पॉझिटिव्ह. महत्वाची विकेट आपण बघत आहोत. मोतीचे आलेले भावेश पवारनं पहिल्या बॉलवरती त्याच्या विरुद्ध केलेल्या पलटवारानंतर प्रत्युत्तर दिलंय. क्विक रिप्लाय, ठोसा आपण बघत आहोत. भावेश पवारकडून महत्वाची विकेट. मॅचमध्ये पुन्हा एकदा वापसी. धनेश 11 गोरसेबीची धावासंख्या 14. 2 गड्यांच्या मोबदल्यात चेंडू बाकी आहेत 9. आता आवश्यकता 16 धाव्याची. न्यू बॅटर निहार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. टॉप ऑफ द ऑर्डर 4थ्या क्रमांकावरती सध्या स्टॅकर एंडला. गोलंदाज तयार भावेश पवार. फुल टॉस फक्त टर्न केलाय, दिशा दिली. स्कोर लेगला चेंडू आपण बघत आहोत. क्षेत्ररक्षक उपस्थित, बॅकअप केलं जाईल. थ्रू थोडा वाईड आला, मात्र मिळेल ते अवघी एक सिंगल धाव आणि या सिंगल धाब्याच्या सायडना धावा संख्या 15. अर्ध लक्ष तर गाठले के. अजूनही 15 धाब्याची आवश्यकता. बॉल बाकी 8 असताना वाईप येत आहेत की मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल, शेवटपर्यंत रंगेल. मॅच अटीतटीच होईल. पवार पिक करायचा होता, इम्पॅक्ट नाही सापडलाय, त्यामुळे बॅटर सेफ आहे. अंपायर्सने लगेचच सांगितलं लेग स्टंपचा बाहेर बॉल निघत होता. सो अशा पद्धतीने लेग बायची मिळते एक धाव. 16वरती सध्याचा धाव फलक. बॉल बाकी आहेत 7 आणि 7 बॉलमध्ये धावा पाहिजे 14. हा बॉल आता इम्पॉर्टंट दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. बॅटिंगसाठी निहारला आपण बघत आहोत सध्या स्टॅकर एंडला. शेवटचा बॉल वेगवान बॉल अगदी पुढ्यात टाकला, तिथूनच फिरवला.
टप्पा पडल्याबरोबर बॉल थोडी हरकत करत असताना यष्टीरक्षक सूरज केनेच्या हातात विसावतोय. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. टप्पा पडला, बॉल थोडी हरकत केली, चांगला टर्न पाहायला मिळाला, बाउन्स चांगला पाहायला मिळाला. भावेश पवारकडून प्रत्युत्तर या षटकात आपण बघत आहोत. सुरुवात षटकारानं जरूर झाली होती, मात्र महेंद्र मोतेची महत्वपूर्ण विकेट, 2 डॉट बॉल, 1 सिंगल, 1 लेग बायची सिंगल आणि 1 वाईड. ओव्हरऑल रन्स आल्या या षटकात 9, धावसंख्या 16. अंतिम षटकात आता सामना आपण बघत आहोत. 6 बॉल 14ची आवश्यकता. गणेश 11 गोरुसे बी 16ला 2, 30-46. 6 बॉलचा खेळ बाकी आणि 14 धावांची गरज. किशोर मुकादम तिसरा लेफ्टी बॉलर. मोहिलसाठी हुक करायचा होता, थोडासा पॉज घेतलाय पण लेग स्टंपच्या बाहेर. ही लाईन सर जरूर खराब होती. अटेम्प्ट करत असताना बॉल बॅटवरती आला नाही. मोहिलने पहिला सामना 6 बॉल 23 पाहिजे होता, 5 बॉल 25 बनवल्या होत्या, मात्र या वेळेला त्याच्या अगेन्स्ट पहिला वाईड आलाय. राईट झाला बॉल, समोरच मारायचा होता डॉट बॉल. वाईड नंतर डॉट बॉल. पुन्हा एकदा कमबॅक. धनेश 11 गोरसे बी, त्याचबरोबर गोलंदाज किशोर मुकादमला देखील आता अंतिम षटकात के आपल्या गोलंदाजीचा दम दाखवावा लागेल. मात्र समोर चॅलेंज तगडे इनफॉर्म बॅटर, ज्यानं यापूर्वी जीवदानी बामणडोंगरेच्या विरुद्ध या क्रीडा स्पर्धेमध्ये विध्वंसक खेळी साकारली होती. मॅच फिनिशरचा महत्वाचा रोल त्यानं अदा केला होता. तो फलंदाज स्ट्रायकर एंडला. 5 चेंडू 13. इथे बॅट आणि पायाचा मधून बॉल. भावेश जे विकेट किपर त्यांच्याकडे डॉट बॉल. पहिला वाईट जरी असला, पुढचे दोन्ही बॉल चांगल्या पद्धतीने पिच करतोय, बॉलला बाहेर काढतोय. बॅट आणि पायाचा मधून हा बॉल थेट गेलाय भावेशकडे. सो बॉल बाकी आहेत आता 4 धावा पाहिजेत. हिट विकेट फलंदाज बाद. थँक्यू. स्विचिटचा अटेम होता, मात्र शारीरिक संतुलन, बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी गमावलं. महत्वाची विकेट, हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज माघारी परततोय. 3 बॉल आता 13 धावेची आवश्यकता. गोलंदाजांचा दबदबा सध्या सेकंड इनिंग मध्ये आपण बघत आहोत. टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या पटलावरील बलशाली बलाढ्य संघ अर्थातच धनेश 11 गोरसे बी. पहिलं षटक पवन केनेचं इकॉनॉमिकल कामगिरी, दुसरं षटक भावेश पवार, त्यानं देखील लाभदायक कामगिरी केली. आणि सध्या अंतिम षटकात किशोर मुकादमनं सध्याच्या घडीला कंबर कसली आहे. महत्वाचे विकेट. 3 चेंडू 13. बॅटिंगसाठी पाहिले तर न्यू बॅटर रोमित दाखल होत आहेत. रोमितला आता या सामन्यामध्ये रोमांचकता आणावी लागेल. दिल्लीपासून गल्लीचं अंतर जर गाठायचं आहे तर आता ऑटो रिक्षा ट्रेननं प्रवास करून जमणार नाही. हवाई हल्ला, एअर स्ट्राईकच करावे लागेल. 3 चेंडू आवश्यकता 13 धावेची. 3 बॉल 13चं समीकरण. गोलंदाज तयार किशोर. ऑन साइडला स्वीप काढायचा प्रयत्न, मिस टाइम. बॉल मागे, यष्टीरक्षकाचा प्रयत्न, तो देखील फसतोय. थ्रू थोडा वाईड आला, बायचा सिग्नल. 1 सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या साईडनं धावा संख्या 18. 2 चेंडू आता आवश्यकता 12 धावेची. जबाबदारी क्रिकेटचा आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी आणि ती सध्याच्या घडीला घ्यावी लागेल. त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला बॅटर निहारला. 2 बॉल 12. हा चेंडू आता निर्णायक या सामन्याच्या निकालाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण चेंडू टाकतोय किशोर मुकादम. समोर लॉफ्ट केलाय, फटका लाजवाब आहे. व्हॉट अ शॉट. मात्र क्षेत्ररक्षक तितकंच कमालीचं पाहायला मिळतंय. A1 पवननं पकडलाय सीमारेषेच्या नजदीक. हा दमदार झेल आणि निहारची संघर्षमय खेळी आता फेल. 18ला 4था हादरा. 1 बॉल आता 12 रनची आवश्यकता.
बॉल देखील यष्टांवरून पाठीमागे भावेश पवारच्या हातात जाऊन विसावतो. डॉट बॉल आणि याचबरोबर हा सामना संपलाय. महत्वपूर्ण लढतीत क्वार्टर फायनल मध्ये दमदार विजय धनेश 11 गुरसेबीचा मनपूर्वक अभिनंदन. भावेश पवार, पवन केने, सूरज केने अँड ऑल आर्मी आणि त्याचबरोबर अपकमिंग टुर्नामेंटसाठी ऑल द बेस्ट आपण देऊया जॉली स्पोर्ट्स कामतगरला. आणि या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आपण लगेचच फक्त जाहीर करत आहोत, तो यानंतर दिला जाईल. टॉससाठी रिपोर्टिंग करा धनेश 11 गुरसेबी आणि त्यांच्या विरुद्ध संघ जय जलेश्वर वाडेकर. ओपन ग्रामीण विभागातील सेकंड सेमीफायनल आपल्या समोर असेल. विरुद्ध MS11 डाणू. त्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार 6 चेंडू 6 धावा ज्या गोलंदाजानं डिफेंड केला होता. अर्थातच आदित्यला तो सामनावीर पुरस्कार आपण देत आहोत. आदित्यला रिक्वेस्ट आहे या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आदित्य आपला सामनावीर पुरस्कार स्वीकारा. त्याचबरोबर ऑनगोईंग मॅचचा सामनावीर पुरस्कार आम्ही फक्त अनाऊन्स करत आहोत. भावेश पवार विथ द बॉल विथ द बॅट दोन्ही डिपार्टमेंटमध्ये ज्याची जबरदस्त कामगिरी, तो भावेश पवार या ऑनगोईंग क्वालिफायर सामन्याचा सामनावीर. फक्त अनाउन्समेंट आम्ही करत आहोत. जसा हा सामना संपेल तदनंतर ते पारितोषिक वितरित केलं जाईल. मात्र सध्याच्या घडीला जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांच्या विरोधात धनेश 11 गुरसेबी. सेकंड सेमीफायनल ओपन ग्रामीण विभागातील दोन तगड्या फौजा एकमेकाच्या विरुद्ध युद्धाचं रणशिंग फुंकताना आपल्याला पाहायला मिळतील. टिल देन ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. त्या ठिकाणी आपल्या समय जॉईंट होतील के करण काळन. हॅलो. तो चलिए टॉच किया जा रहा है यहाँ पर से ओपन ग्रामीण देखिए बात करेंगे सेमीफाइनल नंबर 2. तो चलिए टॉच यहाँ पर